परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिकवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनो विसाकृतं येषां चरण सान्निध्य अजीवा मुक्ता भवन्ति साकरवंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दे मुक्ते ज्ञान प्रताप विलसवचन अमृत भाव ज्ञानेशु भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुतं सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। अथ धन अर्पण प्रकार। पत्नी पुत्र भूमि पशु दासी दास द्रव्य गृह गृही विनाशी धन पद इन सबहिन को भाके हे गुरु शरण दूरी तिही नाखे। हां, आता धन अर्पण करायचं म्हणजे त्यांचा जेवढा व्यवहार तेवढा जेवढ्यावर मग त्यात बायका पोरं लेकरं बाळं पैसा अडका हे सगळं त्यांना आलं। हां, धन अर्पण को भेव एक कहो सुन दुसरो हे गृहस्थ गुरुदेव याज्ञवल्क्य समदेह तिथी। आता गुरु काही गृहस्थाश्रमी असतात, काही ब्रह्मचारी असतात। गृहस्थाश्रमी याज्ञवल्क्याधिक तुकोबाराधिक आणि ब्रह्मचारी ज्ञानराज सांगायचं आहे। गुरुला पदच नसतं, गुरुचं एक पद आबाधित आहे। पण जेव्हाच्या दृष्टीनं जेव्हाला त्या संत कळत नाही, त्यांचा व्यवहार त्यांचा देह त्यांचे इंद्रिय त्यांचा स्वभाव हीच पाहतात। पण हे सगळं टाकून त्यांना पाहावं लागतं। तुम्ही गुरुजींनी सांगा, तुम्ही साधू कोणाला म्हणता, गुरु कोणाला म्हणता, देहाला म्हणता का मनाला म्हणता? तर गुरु शब्दाच्या रहित आहे। गुरुचं स्वरूप चैतन्यम शाश्वतम शांतम योमोचितम निरंजनम नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरु नमः हे अखंड हे त्यांचं स्वरूप आहे। आता हे जाणण्याकरता निदान साधनते सृष्टीयुक्त होऊन त्यांनी सांगितलेल्या बोधाकडून मोजा, मग ते कळते। म्हणून हे धन अर्पण करायचं म्हणजे सगळंच अर्पण त्यांच्या चरणी करायचं असतं। धन म्हणजे त्यांचं एक सांगू गुरुजींची आठवण माझ्या रामप्रभू आणि वशिष्ठ, आता हे नुसतं ऐकायचे आहेत असे कोण कुठेच असते। रामप्रभूने वशिष्ठाला मिठाची चिंता पडू दिली नाही आणि वशिष्ठाने रामप्रभूला आपेस माहीत होऊ दिलं नाही। हे असं इकडे दोन काम आहेत। रामप्रभूला आपेस माहीत होऊ दिलं नाही आणि वशिष्ठाच्या घरची मिठाची चिंता वशिष्ठाला पाहू दिलं नाही। हे आहे गुरु शिष्याचं नाव। आता आमचे शिष्य आम्हाला उष्ण पैसे देतात असं आहे, मग आम्हाला ते परत द्यावं लागतात। चला, पत्नी से आदि लेके व्रीहि कहिए धान्य पर्यंत सारे धन कहिए है। हां, तीन सर्व को त्याग के त्यागी जो गुरु है ताके सरणे होवे। म्हणजे हेच त्याग करून त्याचे तो खरं गुरु आहे असं ते। मग धन अर्पण त्यांच्या व्यवहाराचा सगळा विषय आला। त्यांच्या महिला मंडळाने त्यांच्या घरचे काम करा, पण असं नाही नुसतं लिहिलेलं सांगायचं आहे। असं पूर्वी कथा होती, आता काही नाही। आता सगळे मला काल तर समजा 2 वाक्य मला आठवत। एक भाडोत्री वेदांत आणि मुटकुळे वेदांत। मुटकुळे वेदांत म्हणजे आसनून मारून ताडून तोडून केलेला विषय बळत, आणि भाडोत्री वेदांत म्हणजे प्रेमवाचन चिंतन, गुरुविषयी जे प्रेम असतं तिथे लिहिलं की नाही, मनाचे अर्पण गुरुविषयी प्रेम। मग ती मला एक विषय आठवला, सर्वसंगी विटाला तो एकला आवडेल, सगळ्याचा विटाला। आणि एक वस्तू सांगतो, एक ओळी आठवली, मन अर्पण पाठीमागचा विषय बरं का। जसं
गाय आणि वासरू, संध्याकाळी गाय दावणीला बांधल्यानंतर वासरू जसं ओढ घेतं आणि गाय जशी हुंबरते, ही जसं प्रेम तसं दोघांचं प्रेम असतात. हे झालं मन अर्पण. आता धन अर्पण म्हणजे सांगितलं आता. त्यांचे खाण्यापिण्याचे कपडा लत्ता हे सगळे त्यांनी पुरवायला पाहिजे. कोणी? शिष्याने. आणि शिष्यांचाही उद्धार यांनी केला पाहिजे. त्यांचं घेणं सोपं आहे, पण त्याचा उद्धार करणं दोन काम आहेत. यांनी त्यांची सेवा घेऊ नये आणि त्यांनी सेवा केलं राहू नये. आणि शानी एका जनार्दन संत पूर्ण करती मनोरथ, ही जर असेल तर ते आहे. पूर्ण करती मनोरथ. पूर्ण मनोरथ करते म्हणजे जन्ममरण रहित अखंड अक्षय सुख प्राप्त करून देणं ही पूर्ण मनोरथ असते. अखंड अक्षय सुख साधूंच्या बोधन होत असतं, श्री गुरु अनुभवाने सांगत असतात झालं. आणि हे ऐकणारा अधिकारी असतो म्हणून त्यांना हे अनुभव येतो. पण हे सगळं अर्पण केलं पाहिजे. एक ओवी आहे बाहुलीची, दारा पुत्र ग्रही. काय का? दारा म्हणजे पत्नी, पुत्र ग्रही, नाही दया मैत्री, यांच्यावर ज्याचं प्रेम नाही तो जाणपा धात्री ज्ञानाशी, तो ज्ञानाचा अधिकारी. मग त्यांच्यावर प्रेम नाही का यांचा त्याग आहे? यांच्यावर प्रेम नाही पण त्यांचा त्यागही नाही. हां, याला एक गुरुजी माझे सांगायचे एक विषय सांगतो याच्यावर. संसार करणं सार्थक आणि निरर्थक कसं आहे? संसार करणं तो नको सांगू, मी सांगतो. संसार करणं सार्थक आहे का निरर्थक आहे? सार्थक नाही, निरर्थक नाही, अनर्थ आहे. संसार करणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं, दुःख बोलवणं. कसं ते घ्या लक्षात. वस्तू सोडवतो बरं का मी. कसं ते एक प्रपंच अंगावर आले पहिल्याचं शरीराचं बातील होतं. सुरुवात प्रपंच अंगावर आला, लग्न झालं की यांचं दोघंच पहिलं सत्व शरीराचं कमी होतं. दुसरी गोष्ट अनर्थ विषय चालू बरं का. दुसरी गोष्ट सत्व कमी झालं की सगळेच कमी होत राहतं. शरीरात जोपर्यंत सत्व आहे तोपर्यंत खरं, नाहीतर पुन्हा नाही काही नाही, मग उपयोग होत नाही. चला, म्हणून धन अर्पण करणं हे फार वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या खाण्यापिण्याचा आणून द्यावा, त्यांचं कपडे लत्तीचे ही सगळी सोय करा. यह धन अर्पण कहिए याला है ते गुरु त्यागी है, सो आप तो अंगीकार करे नहीं, परंतु 3 गुरु की प्राप्ति वास्ते धन का त्याग किया है. याते ऐसा जो त्याग है सो भी गुरु की ही अर्पण कहिए है. आता गुरु अगोदर त्याग आहे. गुरुपद फुकट नसतं. गुरुपद त्यांनी देवाधिकाच्याही पलीकडे गेलेले असतात. गुरु ब्रह्मानंदामध्ये राहतात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती ही गुरुचं स्वरूप आहे. मग अशा ब्रह्मानंदामध्ये गेलेला महात्मा, असलेला महात्मा, ब्रह्मानंद भवणारा महात्मा, त्याला कशी इच्छा नाही? त्याला कोणती इच्छा राहत नाही. असं जरी असलं तरी पण ह्या जीवाचा 5 विषयाविषयी मोह असतो, म्हणून तो मोह जाण्याकरता त्यांना अर्पण करावं लागतं आहे. मग ती काय घेतात का? आणि असं जर सगळं शिष्य घ्यायला लागलं कुठं ठेवतील? हे ते घेत नाहीत. शिष्याचा त्या विषयावरचा मोह काढायचा आहे. म्हणून ते गजानन महाराजांमध्ये एक विषय आला बघ, घुगडे करंजाचा, नरसिंह सरस्वतीच्या जन्मभूमीचा. गजानन महाराजाला गेले, त्यांचा ते रोग घालवला आणि ते घरी गेल्यानंतर ते म्हणले हे सगळं तुमचंच आहे. मग सगळं तुमचंच आहे म्हणलं, बरं ठीक आहे म्हणलं, गप्प बसले. पण त्यांनी रुपये मला सगळं माझं आणलेच कुठून म्हणून मग पुढं काय? मग कसं तरी हे केलं नाही केलं. मग ते मला तुझ्या पैशाच केले, बळच दिला, अर्पण केलं काही. मग म्हणणं असतं का अर्पण असतं? आणि ज्याने अर्पण केलं मोक्ष व्हायला त्याला वेळच नाही. आणि हे घेतच नसतात, यांना इच्छा नसते म्हणून काय गरज आहे? आणि त्याचा मोह निवृत्त होण्याकरता त्यांनी सगळं करायचं. अरे काय सांगत माझी गुरुनी त्या कालचे 1.25 लाख रुपये
तुळशीपत्र ठेवलं गुरुजींनी आणि सगळ्या लुटा बोलले आणि मग दादाकडे गेले. असं आहे. तुळशीपत्र ठेवलं त्या काळचे 1,00,000 म्हणजे आज कोट्याच्या पुढचे विषय. आणि असे उभं राहिले घ्या बोलले लुटा सगळे आणि मग दादापाशी गेले. तेव्हा हे जमतं. विषयाशी तिळांजोळी देवणी आणि प्रवृत्ती निगड व्हावी. विषयाला तिळांजोळी द्यावी लागते आणि प्रवृत्ती दगड व्हावं लागतं. प्रवृत्ती म्हणजे प्रपंचाची बुद्धीवर आणि विषय म्हणजे पंचविषयावर हे ठेवावं लागतं. तिळांजोळी. तिळांजोळी माहिती आहे का तुला? माणूस मेल्यावर असं त्याला अंगठ्यात पाणी सोडावं, त्याला तिळांजोळी म्हणायचं. मग तुमचा आमचा काही संबंध नाही राहिला. तसं विषयाचा आपला संबंध नसला पाहिजे. मग मात्र इकडे यायचा. मग तिचं मजा. पण ती आता असे क्वचित असते. सगळेच रामप्रभू नसते. राम नाव कोणाला असतं पण रामप्रभू वेगळंच असतं. म्हणजे राम मोडवा बी आहे. ते काय राम आहे का? मग नाव आहे त्याला. तसं आता साधू आहेत पण नाव साधू आहे, खरे साधू नाहीत. या और गृहस्थ जो गुरु होवे तिनको समग्र चढ़ाई देवे, यह दूसरे प्रकार का धन अर्पण कहिए है. आता ही दुसरे गृहस्थाश्रमी साधू असते तुकोबारायासारखे, नाथ महाराजासारखे, तर त्यांच्या घरचे सगळे काम करायचे. को शंका करे है, जो ब्रह्म विद्या के आचार्य गृहस्थ नहीं होवे है सो शंका बने नहीं. आता ब्रह्मज्ञानी पुरुष गृहस्थाश्रमी नाहीत असं म्हणणे बरोबर नाही. काहे ते याज्ञवल्क्य और उद्दालकसे आदि लेके ब्रह्म विद्या के आचार्य गृहस्थ ही वेद विषय बहुत सुने जावे है. याज्ञवल्के, उद्दालक हे सगळे प्रपंचिक. याज्ञवल्के 2 बायका होत्या. उद्दालकाला होते 1 मुलगा होता नचिकेत. मग म्हणून गुरु गृहस्थाश्रमी असतात किंवा नसतात, ब्रह्मचारी असतात किंवा नसतात असं काहीच नाही. काही ब्रह्मचारी आहेत, काही गृहस्थ आहेत. याते गृहस्थ भी आचार्य संभवे है. गृहस्थ आश्रमी ते सुद्धा श्री गुरु असतातच. अथ वाणी अर्पण विषय. भाकत गुणगण गुरु के वाणी शुद्ध, दोष न कबहू अर्पण करी इम बुद्ध. आता श्री गुरूंच्या श्री गुरूंच्या स्वरूपाचं नेहमी वर्णन करावं. श्री गुरूच्या वर्णनामध्ये त्यांची वाणी अर्पण करावी. श्री गुरूंचं नामजप करावं. त्यांनी ध्यान धारण सांगितल्याचं मनान जप करावं. ही वाणी अर्पण. आणि त्यांच्याविषयी वाणीत कधी दोष येऊ नये. त्यांच्या ठिकाणी कधीही दोषबुद्धी येऊ नये. गुरुच्या दोष जो पाहणारा त्याला त्रिभुवनाचा आधार नाही आणि त्याच्यासारखा जगात पापी महाचांडाळ दुसरा कोणी नाही. म्हणून कधी गुरुविषयी दोषबुद्धी नसावी. पण ती गुरु शिष्य दादा गुरुजीच होते. आता सगळे भावडोत्रीच आहे. त्याला भावडोत्रीमध्ये प्रेम नाही, पण फक्त शिकायचं. प्रेमाद्वारा शिकल्यावर आनंदाचा भोग होतो. आणि प्रेमरहित शिकल्यावर बोलका होतो पण आनंद मिळत नाही. असे मला किती सांगते तरी तुम्हाला. शिष्य का गुरु के संबंध में व्यवहार. जो चाहे कल्याण तन मन धन वच अर्पी इम, बसे बहुत गुरुस्थान भिक्षा ते जीवन करे. म्हणून गुरुला सगळं अर्पण करावं. तन मन धन म्हणजे त्याला ते आनंद होतो, स्वरूप प्राप्त होतो. जो पुरुष अपना कल्याण चाहे सो पूर्व रीति से तन आदित अर्पण करके आप बहुत काल गुरु जहाँ होवे ता स्थान विषय वा समीप में वास करे और आप भिक्षाते जीवन कहिए प्राण धारण करे. काय नसतं लिहिलेलं सांगायचं. गुरु जिथं असतील तिथं शिष्याने राहायचं एक. आणि गुरुला त्यांचा व्यवहार ग्रस्त असले ग्रस्त नियमाने त्यांच्याच वागावं. ब्रह्मचारी असलं ब्रह्मचारी. आपण भिक्षा करायची, आपण भिक्षा करून जेवायचं आणि त्यांच्या घरचं नाही, त्यांच्या घरचे सगळी सेवा करायची. मग ते ब्रह्मचारी असले छाटे धुणं, मोठ झाडणं, साड्या सारण करणं. ग्रस्ताश्रमी असले त्यांच्या सगळे घरच्या कामं करणे. तर मग ते बी आपण भिक्षा करून त्यांच्या घरचे काम करतो, त्यांच्या घरचे जेवायचं पण नाही. ह्याचं एकच तात्पर्य, जेणेकरून गुरुला कुठल्याही प्रकाराचा आपल्याकडून कवडीत काही त्रास होऊ नये आणि आपण त्यांची सेवा करावं. पण आम्ही काय करतो, आम्ही तर असं केलं बाबा, आम्ही गुरुच्या ताटात ताट लावून जेवायचं,
गुरुजीचं झोपलं तिथं झोपायचं. गुरु ते काय आमचं वेगळंच होतं. आता गुरु शिष्याचं नातं सांगायला लाज वाटते आमच्या. आणि आमचे गुरु आम्हाला गादीवर घेऊन झोपायचे, स्पोर्ट्स घेऊन लेकरासाठी, आणि आम्ही त्यांना लाताने हाणायचं झोपेमध्ये. हे आमचं गुरु शिष्याचं नातं. तर एकदा काय झालं, ह्यांचे चुलते आबा महात्मा होता. आता काय आमच्यावर प्रेम होतं त्यांना. आम्ही तर दगड, ते मला नेहमी म्हणायचे दगड आला, दगड दगड म्हणायचे मला, दुसरं काय म्हणायचं नाही. दगड या शब्दाचा अर्थ व्यवहार शून्य. आणि मग ते आम्ही रिक्षाला, मग आम्ही दोघं पापड्या खायच्या. त्यांच्या आईचं नाव धोंडूबाई, मोठा आवाज होते आईसाहेबांचा. आणि ते म्हणे रामबुवा, असं त्यांचं नाव, आबांचं नाव घेऊन आईसाहेबांना हाक मारायचे. आणि मग पण आईची खूप सेवा केली आबाने. महात्मा होता तो, पण आईविषयी खूप खूप सेवा आईची इतकी केली, त्यांनीच केलेली, त्यानंच माहिती. आणि आम्ही असले, मग आम्ही बसलो की मग त्या आईनं आम्हाला शिकवायचं. आम्ही म्हणजे तू खूप लहान, असं 20 वर्षाच्या आत बाहेरचे, आम्हाला काय त्याचं पहिल्यापासून व्यवहाराची किंमत नाही, अक्कल नाही त्याची. आपली मग ताटाला ताट लावून जेवायचं. आम्ही तसंच उठायचं. मग ते आईसाहेबांची ताटं धुवायची आमचे. तर आम्ही गुरूंचं ताट झालं पाहिजे, आमचे ताटं ते धुत होते. म्हणजे इतके आम्ही शिष्य त्यांचे. तरी पण येतोही त्याचा कळवला आणि पडते हाती काळा, असं जरी असलं तर आबांनी कधीही माझ्याविषयी गुणदोष त्यांनी कधीही येऊ दिलं नाही. झालं नाही रे, नाही, ते त्याला व्यवहार कळत नाही, नाही रे त्याला व्यवहार कळत नाही असं म्हणा सगळ्या लोकांना सांगावं. आणि त्यांचं प्रेम, त्यांची कृपा, त्यांची शिकवण कार्य. आणि गुरु ते का जमलं चालतात, तिथं काडी काही सहन होत नसतं. पण महात्मा तो महात्मा, यांच्याकडे 15 वर्ष होतो. त्यांच्याकडे त्यांना उलट आनंद झाला. वा, छान झालं, माझ्यापेक्षा उच्च ठिकाणी गेलास तू, खूप अभ्यास कर, चांगला आहे, खूप महात्मा आहे, माझ्यापेक्षा उच्च भूमिकेवर गेला, चांगल्या जागेवर, आनंदाची गोष्ट मला आहे. आणि आताच्या महाराज आपलं शिष्य किंवा आपलं विद्यार्थी बाहेर जाता कामा नये, आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. मग इतका फरक असतो ज्ञानी आणि अज्ञानीचे. ज्यांना समाज वाढवायचा, पैसे देऊन नको, रामकृष्णाने मी लांब घेऊन द्या सोडून. म्हणून श्री गुरुला कशाची इच्छा नसते, पण त्यांचं सगळं आपण करावं. पण कशाचं अर्पण करतात तुम्ही? गुरुला 12 आण्याचं कापड मीटरचं घ्यायचं आणि त्याला 25 रुपये मीटरचं कापड घ्यायचं घरी. हे गुरु शिष्याचं नातं आहे. सो भिक्षा धरी दैसी कागे, निज भोजन को नहीं पुनी मागे. जो गुरु देई तू जाठ टारे, नाही दुजे दिन वृत्ती संभारे. बस, त्यांनी जशी जेवायला दिली तेच खायचं, बाकीचं काही म्हणायचं नाही. ह्याचा विषय गुरुचरित्रामध्ये धौम्य ऋषीची कथा वाचावी म्हणजे कळेल. जो भिक्षा का अन्न शिष्य ल्यावे, सो आपही भोजन नहीं करे लेवे. किंतु देशिक जो गुरु है, तिनके आगे धरी देवे, और भिक्षा गुरु के आगे धरी के अपने भोजन को गुरु से मांगे नहीं, और एक दिन में दूसरी बार भिक्षा ग्राम में भी मांगे नहीं. किंतु गुरु जो कृपा करके देवे तो भोजन करे, और गुरु जो शिष्य की श्रद्धा की परीक्षा के निमित्त नहीं देवे, तो दूसरे दिन वृत्ती जो भिक्षा ताकू संभारे. म्हणून एकच, त्या भिक्षा मागून आणले सुद्धा गुरु पुढे ठेवायचे. मधुकरी आणलेली, आता हे तुम्हाला काय माहिती, वांजेला माहिती आहे, हे ज्याने केलं त्याला माहिती आहे. मधुकरी आणावी आणि ती गुरु पुढे ठेवा. गुरुने त्याची परीक्षा पाणी करते. मधुकरी त्याला नाही खायला दिली तरी आपण तसं राहावं, दुसऱ्या दिवशी भिक्षाला जावं, त्या दिवशी जाऊ नये. अशा रीतीनं जर त्याच्या आधी नियमात वागला तर त्याला मोक्ष प्राप्त होला, त्याला अन्न प्राप्त होला. काय वेळ आहे, पण हे सगळे हातचेच लागतात. मग कोणाला विद्या करतात, पुढं करतात, कोणी गोड बोलून आपलं काय, चला काय करणार. पण खरं शिष्य, खरं गुरु असलं काम होतं आहे. हे सगळं अर्पण करावं लागतं. पैसा, बायका, लेकरं, बाळं अर्पण करायचं, यातलं एकच तात्पर्य, त्यांच्यावरचा मोह काढल्यावर आनंद होतो, ही त्याची खूण आहे. श्री गुरु सगळे शिष्य, सगळे बायका जाऊन केलं, चांगलं राहायला तर जागा पाहिजे ना. ते कशाला करतील,
त्याला स्वतःच्या देहाची जर आठवण नाही श्री गुरुला तरी पसार कशाला करतील हे? पण तुझ्या मोहाकरता ही सगळं अर्पण करत ही त्याचं वर्म आहे. त्यांना काय करायचं आहे? जिथं देव आला तरी देवाला विचारित नाहीत, जिथं देव आला बोलायला तरी विचारित नाहीत. मग हे तुझ्या ह्याला नाशक कुचकाला बघतील का? आणि म्हणून हो, म्हणून दुईकडून फार महत्त्व आहे. त्याचा मोह जाण्याकरता सगळं अर्पण. आणि ह्याला गरज नाही आपल्या महिमेत राहावं. हे श्री गुरुचं नातं नाही. गुरु शिष्य कोर्टात. पुणे गुरु के आगे धरे, भिक्षा शिष्य सुजान, निर्वेद न जिय में करे, जो निज चहे कल्याण. निवेद नाम ग्लानिका है, अन्य अर्थ स्पष्ट. हा, चला काय वाच आता, मला जांभळी आली. पुणे गुरु के आगे धरे, हाँ. भिक्षा शिष्य सुजान, निर्वेद न जिय में करे, जो निज चहे कल्याण. बस जे सगळे गुरु पुढे ठेवायचे, त्याच्याविषयी अपेक्षा नाही करायची. असा जो असतो त्याचं कल्याण होतं, स्वतःचं उद्धार होतो. इस व्यवहत अवसर जब पेखे, मुख प्रसन्न गुरु सन्मुख लेखे. विनती करे दोऊ कर जोरी, गुरु आज्ञा ते प्रसन्न बहोरी. मग हे केल्यानंतर हात जोडून त्यांच्या ठिकाणी उभा राहावा, प्रार्थना करावी. प्रश्न. चला. इस रीति का व्यवहार करते जब गुरु का अवकाश देखे और प्रसन्न मुख से गुरु जब अपने सन्मुख देखे, तब हाथ जोड़ के गुरु की स्तुति करे और विनती करे, हे भगवान मैं पूछा चाहूँ हूँ. तब गुरु आज्ञा करे तो प्रश्न करे. महाराज त्यांची प्रसन्नता पाहावी, प्रसन्न करून विनंती करावी. मग मी भिक्षाला जाऊ का म्हणावं. काय सांगायचं आज वाटतं झालं, हे करू का ते करू का, त्यांच्या विचाराशिवाय काही करत नाही एका शब्दात. पण तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरत करावी दास्य सकळ. किंचितही ते मी एक सेवक त्यांचा आहे असं नाही. म्हणून ते ह्याला नाही का बाळाभाऊला वाटतं मी एक गजानन बाबांचा मोठा शिष्य लाडका, मी सगळं करतो, त्यातलं नको येईल त्याला. और कदाचित जन्मांतर के उत्तर कर्म थे, गुरु कृपा करके शिष्य को तण अर्पण आदि सेवा से विना ही उपदेश करी देवे, तो विशुद्ध अधिकारी का कल्याण होई जावे हे. अरे काय आता शिष्याचा विचार न करता महापापी चंडाळाचा उद्धार करत. गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. गुणदोषाचे न विचारी काही, ठाव दिला पाया फुलं, आपणासारी करीची तात्काळ, नाही काळवेळ तया लागे. कोण? महापापी चंडाळाधिकांचा उद्धार करतात. हो, पण तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा. त्याला एकच उदाहरण मागचं दिलं जाईल. वाल्मिक ऋषी पहिला वाल्या होता, चोट्टा होता, म्हणून नारद म्हणून त्याचा क्षणात उद्धार केला. तसा खास महात्मा असला, हा किती जरी अनाधिकारी असला तर त्याचा उद्धार होतो झाला. चला. काहे ते गुरु सेवा के दो फल है, एक तो गुरु की प्रसन्नता और दूसरा अंतकरण शुद्धि. सो दोनों वाक्य सिद्ध है. अरे काय हे नाही रे नातं राहिलं आता. गुरुच्या सेवेमध्ये एक तर अंतकरण शुद्ध होतं आणि एक त्यांचा आशीर्वाद मिळतो. आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यावर अरे काय तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाच माझा. त्यांच्या आशीर्वादाने जर मरण चुकतं, त्यांच्या आशीर्वादाने अखंड अक्षय सुख भोगायला येतं. आणि गुरु प्रसन्न राहिले पाहिजेत. गुरु प्रसन्न राहण्याकरता मागचं सगळं प्रकरण ऐकावं लागतं. बघा, गुरु प्रसन्न राहणं ते दोघंच एका जातीचं असेल, बाकीचं नाही. गुरु प्रसन्न राहण्याकरता त्याला एकच दृष्टांत द्यावं. माझ्या गुरुने एक सांगतो तुला, दृष्टांत लक्षात घ्या. व्यावहारिक दृष्टांत आहे पण सिद्धांत गोड आहे. गुरूंचे दृष्टांत व्यावहारिक आहेत पण सिद्धांत गोड आहे. बाई सगळी सेवा करते, फक्त मार्ग प्रसन्नच नाही. काय कारण आहे? गुरुजींनी सांगा, सगळी सेवा करते पण मार्ग प्रसन्नच नाही. का? एक कारण आहे. बाई मालकाचा जो आवडता विषय
तो विषय ती भ्रष्ट झालेली असते म्हणून कळत असलं तर काय करायचं बाकीच्या सेवेला. तसं आता सिद्धांत तसंच गुरु सगळी सेवा करतो पण देहबुद्धी जात नाही म्हणून उपयोग नाही. इकडे येते तिकडेच असते ती मालक सगळी सेवा करते पण देहबुद्धी जात नाही तिची. तिचा विलास हव्याच जात नाही. तिच्या विलास हव्याचा करतात ते नाही ते कुठाने करते म्हणून मालक प्रसन्न नाहीत. तसं श्रीगुरु प्रसन्न राहण्याकरता त्या आम्ही ज्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे आम्ही ज्याच्याने सुखी राहतो ते काय करायचं तू ब्रह्मा आहेस याच चिंतनात राहा म्हणजे आम्ही सुखी आहेत. आम्ही ज्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमच्या पैशाने सुखी नाहीत आम्ही. तुमच्या व्यवहाराने सुखी नाही आम्ही. तुमचं चावटपणा दांभिकपणे सुखी नाही आम्ही. आम्हाला सगळं कळतं. ज्या त्या क्षेत्रात त्याच्याच योग्यतेची गरज असते. कारण रूप पाहायला काढण्याची गरज आहे का नाही. मग रूप पाहायला कशी गरज आहे डोळ्याची. त्याप्रमाणे आत्मानंद भवण्याकरता श्रीगुरूची प्रसन्नता पाहिजे. आणि श्रीगुरूची प्रसन्नता होण्याकरता त्यांच्या शब्दात वागलं पाहिजे. आता काय करा आम्हाला त्या शब्दात वागावं लागतं शिष्याचा. हो म्हणजे आम्ही नाही एक लोकव्यवहार. मी गुरुचा कोणाचाच नाही तर मी माझ्या गुरुचा शिष्य आणि तुमचा सेवक आहे. मी गुरुपदाचा लायकच नाही. हां तुम्ही काय म्हणा मी कुठं म्हणालो मी तुमचा गुरु. गुरुचं नातं वेगळं आहे शिष्याचं नातं वेगळं. गुरु शिष्याचं नातं वेगळं आहे त्याला जोड नाही. एक शब्द सांगतो. गुरु शिष्याचं नातेचं एक उदाहरण मला लक्षात आलं आता. ग्रंथात तर आहे पण चरित्र एक आहे. तुकोबाराय निळोबाराय एक दिवशी घाटावर तुकोबाराचे निवांत पडले. चंद्राचा प्रकाश. निळोबाराय हातपाय दाबू लागले सेवा करायला. पण महाराज म्हणे निळ्या मी तुझा उद्धार केल्याशिवाय जाणार नाही बरं का. महाराजाला आनंद झालं पण काय स्मरण नसतं महाराजाला आनंदात. ते स्मरण नसल्यामुळे गेले वैकुंठाला. आणि नातं कसं असतं बघ. निळोबारा पिंपळनेरला होते. निळोबारा पिंपळनेरला असताना विजय दिवशी जेवत होते पण त्या दिवशी त्याला कडू घास लागला निळोबाराला. त्यांना वाटलं माझ्या गुरुला काहीतरी झालं आहे. तुकोबाराला माझा कोणीतरी त्रास दिला असावा नाही तर काहीतरी झालं. तसेच हा गोष्ट हात घेऊन निघाले. ही आवड गुरुशी. हात न धुता निघाले आणि हात धुता न निघालेले गेले तर देहू सगळी उदास. विचारलं काय झालं म्हणजे महाराज गेले वैकुंठ. महाराज वैकुंठाला कसे काय गेले. माझा उद्धार केल्याशिवाय जाणार नाही म्हणले. आणि गेले कसे. मग तिथे त्यांनी अनुष्ठान केलं. तुकाराम तुकाराम किती दिवस 43 दिवस का 53 दिवस आज काहीतरी संख्या माझ्या लक्षात नाही. आणि मग ते वैकुंठाला दोघं तुकोबारायनं विष्णू भगवंत म्हणजे ते तुमचं निळोबाला ते बसला आणि ते जावं लागतं आहे मला. तुकोबाराय ते तुमचे करायचं पण मला जाता येत नाही नियमाप्रमाणे. आणि तुम्ही जरी गेले तर उपयोग होणार नाही. त्या दोघांचा संवाद तुकोबारायचा भगवंताचा. जा म्हणलं बघू काय होतं ते. गुरुविषयी आवड प्रेम. जेवता घास ताटात ओष्ट हात न धुता गुरु गुरु म्हणून निघाले निळोबारा. हे गुरुचं प्रेम. आणि मग आले भगवंत. तर त्यांचं स्टाफ होता तुकोबारायांचा. तुकोबाराय तुकाराम 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 हे घास निळोबारायांचा. आले झालं. निळोबा म्हणलं कोण. म्हणलं मी निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा. काय म्हणतात मी तुला ओळखत नाही. तू कियाचा धावा करीत तसे. त्याचं नाव शिष्य. मी देवा तुला नाही ओळखत. का पाचारीला वाचून कालाशी येते सांगतो तर कोण बोलवले. हो ही नातं सांगायला सोपं आहे. विमानाला हे ओकळतं तेल असला पैसा काढावा लागतो तर ही नातं आहे.
आणि मग नाही म्हणजे हे तुझ्याकरता इतके दिवस बसलो काय बोलले तुला इतकी गरजच नाही तुझ्याकरता हो हो म्हणले का आता येतील पण नाही झालं तुकयाचा धावा नळामणी नोळकूची देवा आणि तुकयाचा धावा ही शिष्य आणि मग भगवान गेले परत नाही म्हणले तुकोबाराजा तुम्ही जावा आता आणि मग ते तुकोबारा आल्यावर त्या दोघांची अवस्था मला नाही सांगतात हेच त्याचं उत्तर आहे हो फक्त त्याने निळ्या ते त्यानेच म्हणावं आणि त्यावेळेस तिळवरच काय अवस्था झाली ती त्यालाच माहीत ही आहे गुरु शिष्याचं नातं आणि मग तिथं आहे ब्रह्मानंद पार्थ असं हे गुरु शिष्याचं नातं सांगणं सोपं कळणं सोपं पण मनाला विचारावं आपापल्या गुरुने विचारावं नाही शिष्याने विचारावं त्याशिवाय होत नाही आणि हे ना आता फक्त माझ्या गुरूंचं दादांचंच होतं झालं बाकीचं तर मला माहीत नाही असेल मी त्यांच्या विरोधात नाही मला माहीत नाही माझ्या आईचा पाला मी पेलो ती माझी मलाच माहीत राहणार की दुसऱ्याच्या आईच्या लेकरं पाणी पेलं असतं आम्ही नाही कुठं म्हणालो पण माझ्या आईचा पाला मी पेलो म्हणून मला माहीत आहे काय म्हणले महाराज नळा म्हणून आम्ही नोळखूच देवा तुकयाचा धावा हो तेव्हा ही जमतंय झालं मग ती परमार्थाचं तेज मग ती परमार्थाचं ऐश्वर्य मग ती परमार्थाचं जावे त्याच्या वंशाच्या वापर जगा काळ खाईने आम्ही माता दिला पाय ही त्यांच्या कृपेचं लक्षण जगा काळ खाईने आम्ही माता दिला पाय अरे जगाला काळ खातो पण आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला काळ गुलाम करी सलाम तो क्या घरी राबवतो हो ही त्यांची शक्ती आहे सांगणारच नाही बरं का स्थितीची शक्ती सांगणारे किंचित त्या गुरुच्या हवेतला कोण आहे तसं नसतं आणि हे मिळवायचं नरदेहाचं मुख्य हे करता येईल गू चिवडायचा नाही लोकांचे गोमूत्राचे धोतर धुयचे नाहीत आज पण गोमूत्राचे धोतर धुतं चालत आजपर्यंत लोकांच्या गांडी तोंडी धुतं चालत नरदेहाचं मुख्य कर्तव्य हे नाहीच देवी दिला देह भजना गोमोठा हे त्याचा अर्थ आहे तरच तिथं म्हणणं तर मग बघ नाही मामसून काय त्याला म्हणून गुरु शिष्यच नातं असं आहे चला तन मन धन बाणी अर्पी जिही सेवत चित्त लाय सकल रूप सो आखे दादू सदा सहाय हा मग सगळंच अर्पण केलं तर तन मन धन हे गुरुचे अर्पण केलं पण काही नाही त्याला उठतं पाठ वाचा अथ उत्तमाधिकारी उपदेश निरूपण चतुर्थ स्तरम गुरु शिष्य के संवाद की कहू व गाथ नवीन पैकी चाही जिज्ञासू जन होत विचार प्रवीण आता गुरु शिष्याचा संवाद झाला आहे गुरु शिष्य संवादाद्वारे काय लाभ झाला आहे हे उत्तम अधिकारी समजतो शुभ संतति राजा और ताके तत्वदृष्टि अदृष्टि और तर्कदृष्टि नाम तिनी पुत्रों की गाथा आता एक राजा त्याचं नाव शुभ संतती आणि त्या शुभ संतती राजाला 3 मुलं ते 3 अधिकारी उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकारचे अधिकारी 3 मुलं त्या राजाला तिन्ही सहोदर बालशुभ चक्रवर्ती संतान हे राजाचे मुलं 3 मुलं भाऊ शुभ संतति पितु तिही नमे स्वर्ग पताल जहान हां तीनों बाल नाम तत्वदृष्टि एक नाम अही दुजो कहत अदृष्ट तर्कदृष्टि पुनि तिसरो उत्तम मध्य कनिष्ठ हे तिघाचे नाव तत्वदृष्टी अदृष्टी आणि तर्कदृष्टी ही त्या मुलांची नावं टिपयता नवीन कहिए अनादि वेद उक्त जनक याज्ञवल्क्यादि गाथा की नाम कथा की न्यायी यह गुरु शिष्य के संवाद की गाथ कहिए गाथा स्वबुद्धी करी कल्पित है आता ही गाथा कसे हे कथा कसे कल्पित केलेले
जसं याज्ञवल्की ही शुभच ती संतती. राजे म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ हे शुद्ध बीजापोटी पण फळे रसाळ. तसं इथं शुभ संतती राजा म्हणजे ब्रह्म म्हणजे भगवंत आणि त्याचे ही 3 मुलं. पहिलं तत्वदृष्टी उत्तमाधिकारी, आदृष्टी मध्यमाधिकारी आणि तर्कदृष्टी कनिष्ठ अधिकारी. पुराणादि प्राचीन ग्रंथ उक्त नहीं, टापू और कहिए अब कहूँ जहान जहान कहिए मृत्युलोक. छंद के वास्ते अदृष्ट के स्थान में अदृष्ट पड़ा है. एक मार कहिए कामदेव, समाज कहिए भोग की सामग्री. आता राहू दे हा विषय, उद्या घेऊ. जरा आता हे कनिष्ठ आहे म्हणजे क्लिष्ट आहे, कनिष्ठ नाही. हा विषय कनिष्ठ आहे, क्लिष्ट आहे. उद्या करू याच्यावर चिंतन. हां आता उद्यापासून जरा बुद्धीला थोडं विचाराचं जागा पाहिजे. चौथा तरंग म्हणलं की उत्कृष्ट अधिकाऱ्याला म्हणून ते तत्वदृष्टी. त्याला एकेकाचं व्याख्या केली, पुढं माहिती दिली ना. तत्वदृष्टी कशाला म्हणावा, आदृष्टी कशाला म्हणावा, तर्कदृष्टी कशाला म्हणावा. शुभ संतती म्हणजे कोण, शुभ संततीचं उदाहरण दिलं याज्ञवल्के. श्वेत असे उदाहरक हे शुभ संततीचं उदाहरण. मग शुभ संतती म्हणजे वेदांनी सांगितलेलं जे चिंतन, जे ब्रह्म, त्याच्यापासून 3 गुण घ्यायचे. सत्वगुण, रजगुण, तमगुण. पण इथं तेच बाजू ठेवायचं. उत्कृष्ट अधिकारी म्हणजे कापरासारखा, मध्यम अधिकारी आहे का नाही, कशासारखा मध्यम अधिकारी आहे बघ. मध्यम अधिकाऱ्याला थोडा अभ्यास आहे, तर्काला तर खूप अभ्यास आहे. म्हणजे उत्तम अधिकारी कापरासारखा, मध्यम अधिकारी उदबत्तीसारखा आणि धुपून चालायचं ना. कनिष्ठ अधिकारी पुन्हा नीट करायचं झाला, असं त्याचं एक तर्क आहे. पण हे सगळे अधिकारी आहेत. म्हणून त्याच्या पाठीमागचा जर विचार तुमच्या लक्षात असा, उत्कृष्ट मुमुक्षू, मध्यम मुमुक्षू, कनिष्ठ, तेच हित आहे ते जरा. ठेवा. त्याला निरोबावर व्हावं लागतं. उत्कृष्ट अधिकाऱ्याला, उत्कृष्ट अधिकाऱ्याला त्याला हे व्हावं लागतं, गोरक्षनाथ. जीवना वेगळे मासून ते साधका बोलतो. म्हणून माणसाच्या पाठीमागं विचारवंतांना परमार्थ दृष्टीनं मृत्यूचा विचारच नाही विषय असतो देवाकडे. आणि मृत्यूचा विषय जर समोर आला, याचा मृत्यूचं दुःख कसं आहे, याच्यानं कसं पार पडावा, असं जर त्या साधकाच्या याच्या समोर आलं तर तो साधक होऊ शकतो. मृत्यूची चिंताच नाही या लोकाला. मृत्यूसारखं दुःख, मृत्यूसारखं सगळे बाजूला होतात. मध चालाचा परांकाळी आस्था न दिसती जवळी, मृत्तिका कवळ एकळी मिळी संचित. तुका म्हणे तू सोडू न कोणी एका चक्रपाने वाचून या, त्याचे कोणी सोडू नये एका सद्गुरू वाचून. हे सगळे कामिक आहेत, सगळे विश्वासघातक आहेत. प्रपंचिक आपल्या कामाकरता गोड बोलून आपले काम लाटतात, विश्वासघात करतात पुढच्या. असं म्हणून प्रपंचाचे लोक विश्वासघातकी असतात. एकच खरा महात्मा ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सारखा, गुरुजीसारखा एखादा महात्मा इमानदार. बाकी सगळे विश्वासघातक आहेत. आपल्या कामाकरता काही करतील झालं. पण जरी फसवाफस केली तर देव त्याला फसवतो झालं. मग गोवातल्या जनतेच्या जन्मात घालील, कुत्र्याच्या जन्माला घालील, विश्वासघात केल्यावर. म्हणून हे सगळे त्रिभुवनातले जीव तेवढे विश्वासघातक आहेत. कधी लक्ष ठेवायचं असतं परमार्थ दृष्टीवर का.
सांगा नाही एक महात्मा सोडत जन्ममरण कोणाकडून चुकलं आणि जो पण जन्ममरण तो पण खरंच चूक नाही त्याला. म्हणून किती वेळा जन्म येऊन किती व्हावी फजिती. जन्माच्या वेळीची फजिती, मराच्या वेळीची फजिती, जन्मून मरेपर्यंत सगळी फजिती, आयुष्यभर फजिती. फजिती म्हणजे की दुःखाचा डोंगर. म्हणून तुकोराम बहुताच्या संगतीने बहु पावलो फजिती. तुकोराम म्हणले माझा करतो तंट लपते आलिया बोवाटा. तिथं आपण कीर्तन दासकडला बहुताच्या संगती बहु केलो फजिती. बरी केली नंदेबाळे माग गेल्याचे तोंड काढलं. माझा करतो तंट आलिया लपते बोवाटा. ते असं त्याचं इतकं कीर्तन केलं त्याने. त्यावेळेस थोडंसं हे झालं विस्कळीतपणा आमचा संगतीमुळे त्यावेळेस त्याने. तर बहुताची संगती बहु पावलं फजिती म्हणजे का 10 इंद्रिय आपापले विषय करण्याचं म्हणजे ह्याची फजिती. इंद्रियाच्या दिन आम्ही केलो नारायण. इंद्रियाच्या ताब्यामुळे आम्ही दिन झालो. डोळ्याला वाटलं चांगलं रूप पाहावं, कानाला वाटलं चांगलं हे का शब्द ऐकावं, नाकाला सुगंध चांगलं यावं, त्वचाला वाटतं चांगले कपडे भारी भारी असावेत. आणि हे काय मिळत नसतं. म्हणून बहुताची संगती हो माझा करतील तंटा आलेला प्रतिभा वाटा. आणि ह्या गाडोने कुठून तरी काही आणून प्रपंच केलेला असतो. त्याचं कर्ज काढ, तिकडून आण तिकडून आण. मग त्याचे ते पैसे असतात सावकाराचे येतात. अहो कुठं गेले कुठं बघ म्हणजे कुठे मिळालाय कोणा ठेवू जा तिकडे मला काय माहीत. माझा करतील तंटा लपती आल्या बोवाटा. बोवाटा म्हणजे पैसेवाले मागायला येतात. मग ही घरचे मालक मिळालाय कोणकडे गेला असं मूड त्याचा बसला मला काय माहीत जा तिकडे बघ. हे प्रपंचाचं स्वरूप आहे. लपती आली आहे बोवाटा. आम्हाला माहीत नाही काय केलं तिकडे ते जाते एवढा विचार फजित आहे घणे. घरचे धड बोलत नाही, सावकार सुख पडू देत नाही. याला विचार गजन नाही म्हणजे यामध्ये. ते एक ब्राह्मण उदार होता, सगळं हे केलं. मग कोणी पैसा आहे तोपर्यंत सब पैसे के भाई. मग पोरं नीट बोला ना, बायको नीट बोला ना, कोणी नीट बोला ना. मग ते गजानन बाबाकडे गेलं. मग ते पुढे माहितीच आहे. तसं जीव हा बैमान आहे. जीव कधीच नीट नाही, लक्षात ठेवासारखं असतं. एकच इमानदारीची गोष्टी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग आहे. बाकी एवढेच खरे, बाकी कोणी नाही खरं. का माझे गुरुजी एक, बोधले महाराज एक. खरे महात्मे खरेच असतात, बाकीचे काय विश्वासघातक असतात. तुका म्हणे तू सोडी न कोणी, ते कोणी सोडी नाही का सद्गुरू असं नाही. ते जर तो जन्ममरण यायच्या आधी तुला ब्रह्मरूप करून ठेवतात. कोणाला जन्ममरण येईल. आपले मरण पाहिले मग डोळा तो झाला 16 अनुपम्य. तुझं मरण तुला दाखवतात. ती श्री गुरूची शक्ती आहे. मरणही आधी राहिलो मरून, मरणार मारून राहिलो. गुरुजीने सांगा अरे मरण मारा आणि मग मरा. हे मरणं कोण मरतात, ते बी मरणं कोण नीट मरतात का. ज्या सोडून आज लई बोललो पण परमार्थाची वर माय. ते उगं सगळं चुकीचा धंदा आहे. काय खरं कोणी नाही. आणि म्हणून तर तुकोबारांचा जिंकावा संसार या ना बोली शूर. तुकोबाराव शूर कोणाला म्हणले. जिंकावा संसार या ना बोली शूर. संसार म्हणजे जन्ममरण जिंकणं, तो खरा शूर. मग तुकोबारांनी शूर कोणाला म्हणले कोणा ठोक. माझा मुलगा म्हणजे वाघासारखा, तुझा मुलगा वाघासारखा. आणि मांजराला भेटतोय काय. ग बसून चालायचं असतं. पण खऱ्या परमार्थ वेगळा आहे, उद्धाराचा परमार्थ वेगळा आहे, आंधळ सत्यगुणाचा परमार्थ वेगळा आहे.
पण ही संधी आहे, परंतु बघा तुम्ही आपलं काय करायचं करा. पुन्हा नाही, हाती गेला निघून, पुन्हा विषयीचे कवाडे लावून उपयोग नाही. हां, याला एकच तुला पाठराख असेल, एक भगवंत राहील, एक ज्ञानोबा राहतील, बाकी कुणी राहणार नाहीत. हे सगळे शत्रू आहेत. याला एक उदाहरण सांगतो तू बरं. बाप बोका माय सरपीन. बोका काय करतो? नरड फोडतो लेकराचं, मांजरी पिल्याचं. आई काय करते? सरपीन असं अंडे घालली जाते आणि तिकडून गिळत येते. म्हणून अशांच्या संगतीला लेकराला सुख नसतं मिळत. अगोदरले बाप बोका माय सरपीन, त्या संगी सुख न पाहिजे बाळ. असं साधूंचे विचार आहेत. ते पूर्ण विचारच होत नाही. जर परमार्थ दृष्टीने जर विचार केला पूर्ण, गुरुजींनी सांगा, अन्न खावं वाटत नाही. अन्न काय असं वाटतं. अन्न खावत नाही तो साधक, जेवत नाही. पण त्याला हे सांगणारे नाहीत, ऐकणारे नाहीत. सांगणारे तसले नाही, ऐकणारे तसले. हे होऊन गेले सांगणारे ऐकणार. आता फक्त धंदे वाईक राहिले. असं तो आता पण कधी ऐकलं का? माझ्या गुरुनं माझा उद्धार केला आहे, मी जन्ममरून रहित झालो आहे, माझं सुख मला प्राप्त करून दिलं माझ्या गुरुने. कोण म्हणतं सांगा असं? आता कधी कधी भेटलं कोणाला विचार काय म्हणते ते. गुरु केला आहे का तुला? गुरु कशाला म्हणा माहीत? जा उठ, बघा जेवण. मग तो म्हणून आपण गुरुला कारण तेच